हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर टेक्नॉट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत पायथागोरसचे प्रमेय। इट इज ऑल्सो नोन ॲज इन इंग्लिश पायथागोरस थेरम। तर मित्रांनो, पायथागोरसचा प्रमेय हा कुठं वापरतो तुम्हाला जर माहीत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा। मित्रांनो, पायथागोरसचा प्रमेय हा इन 90 डिग्री इट इज ऑल्सो नोन ॲज राईट अँगल ट्रायंगल। आणि म्हणजेच पायथागोरसचे प्रमेय हे 90 डिग्री त्रिकोणाचा एक कोन 90 डिग्री असणाऱ्या मध्ये वापरला जातो। पायथागोरसचे प्रमेय हे अत्यंत आणि खूप इम्पॉर्टंट आहेत। म्हणजेच तुम्हाला जरी असं वाटलं आपल्याला हा 7व्या वर्गापासून येतोय किंवा 8व्या वर्गापासून येतोय तर 8व्या वर्गासाठीच मर्यादित आहे असं नाही आहेत मित्रांनो। मी काय म्हणतो नीट आहे का? पायथागोरसचा कन्सेप्ट हा तुम्हाला इवन इंजिनिअरिंगपर्यंत सुद्धा कामी येतो। काय म्हणतो मी? ऐकत आहे ना नीट? पायथागोरसचा थेरम हलक्यामध्ये घेऊ नका। जर तुम्हाला पायथागोरसचा थेरम माहीत नसला किंवा येत नसेल तर तुमची पुढे चालून फजिती किंवा थोडं बॅड फील होऊ शकतो तुम्हाला। जर कोणी विचारलं किंवा पेपरमध्ये लिहायचं काम पडलं, मित्रांनो मी माझ्या अनुभवावरून सांगतोय, इवन तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये तरी कुठेतरी त्याचा नक्कीच पायथागोरस थेरमचा उपयोग होतोच। तर आपण जी माहिती आहेत पायथागोरस थेरमबद्दल ते लेखी स्वरूपात सुद्धा पाहणार आहेत। तर पायथागोरसचे प्रमेय तर ते महत्त्वाचं म्हणजे राईट अँगल ट्रायंगलमध्ये वापरल्या जाते, अदर कोणत्याही त्रिकोणमध्ये वापरल्या जात नाही। आता त्रिकोणाच्या तीनही कोणाची बेरीज 180 असतो। म्हणजे तुम्हाला समजत आहेत ना मी काय बोलतोय? त्रिकोणाच्या तीनही कोणाची बेरीज 180 असतो म्हणून त्याला त्रिकोण म्हणतात। त्रिकोणाला 3च बाजू असतात। मित्रांनो, हा बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत व्हिडिओ होणार आहेत, तर त्यामुळे नीट ऐका आणि लक्ष देऊन ऐका। तुम्हाला यामधली माहिती पुढे चालून किंवा आताही खूप इम्पॉर्टंट असणार आहेत। काय म्हटलं मित्रांनो मी? पायथागोरसचे प्रमेय हे त्रिकोणाची एक बाजू काढण्यासाठी वापरल्या जातो। व्हिडिओ खूप मजेशीर आणि इंटरेस्टिंग होणार आहेत, त्यासाठी लक्ष देऊन ऐका आणि नीट ऐका। तर आपण काही माहिती लेखी स्वरूपात पण पाहणार, पण त्याआधी थोडंफार इंट्रोडक्शन देणं असं मला महत्त्वाचं वाटतं। तर पायथागोरसचे प्रमेय हे एका तंत्रज्ञानी मांडलेले आहेत। याचं डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला 7वी ते 8वीच्या पुस्तकात आरामाने मिळून जाणार। आणि इवन 10वीमध्ये सुद्धा तुम्हाला हा पेपरमध्ये सुद्धा येतो, बोर्डाच्या SSC एक्झाममध्ये सुद्धा येतो की प्रूव्ह द थेरम ऑफ पायथागोरस थेरम। काय म्हटलं मी? जर इंग्लिशमध्ये असला प्रूव्ह द थेरम ऑफ पायथागोरस थेरम, किती 6 मार्कासाठी येऊ शकतो, 7 मार्कासाठी येऊ शकतो, 4 मार्कासाठी येऊ शकतो, 5 मार्कासाठी येऊ शकतो। पायथागोरस थेरम प्रूव्ह करताना सर्वात महत्त्वाची म्हणजे आकृती, डायग्राम। आकृती जर तुम्ही काढली नाही थेरमचं प्रूव्ह देताना तर तुम्हाला मार्क 0 देतो। सर्वात जास्त प्रायमरी इम्पॉर्टन्स जर कोणाला असेल तर ते असते डायग्रामला। तर पायथागोरस थेरम हा ज्या त्रिकोणाचा एक अँगल 90 डिग्रीचा असतो, 90 अंशाचा असतो, तिथे पायथागोरस थेरम वापरला जातो। आणि त्रिकोणाची एक बाजू काढण्यासाठी पायथागोरसचा प्रमेय वापरतात। तर आपण आज लेखी स्वरूपात पाहणार आहात पायथागोरसचं। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला जर असं वाटलं की पायथागोरस थेरमबद्दल काही न्यूमेरिकल घ्यायचे आहेत
तर ते सुद्धा घेऊ जर तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहिले तर, किंवा मग पुढच्या व्हिडिओत मी बनवून देणार जर तुमचा मला प्रतिसाद मिळाला तर चला तर आपण आज पायथागोरस थेरम लेखी स्वरूपात पाहू. मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहू अँगल कशाला म्हणतात. अँगल कशाला म्हणतात. हा आता अँगल आहेत, हा 90 डिग्रीचा अँगल आहेत, ज्याला मराठीत कोन म्हणतात. हा सपोज कन्सिडर करतो 60 डिग्रीचा कोन आहेत, याला कोन म्हणतात. आणि राईट अँगल ट्रँगल कशाला म्हणतात माहिती आहेत का? कोणी सांगू शकतात का मला? राईट अँगल ट्रँगल कशाला म्हणतात? राईट अँगल ट्रँगल अशा त्रिकोणाला म्हणतात ज्या त्रिकोणाचा कोन ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 डिग्रीचा आहे, अशा त्रिकोणाला राईट अँगल ट्रँगल असे म्हणतात. काय म्हणतात? राईट अँगल ट्रँगल असे म्हणतात. आता पायथागोरसचा प्रमेय आता तुम्हीच सांगा. 3 त्रिकोण काढतोय मी. या त्रिकोणाला 3 बाजू आहे, ABC, EFG. मित्रांनो, त्रिकोणाचे सुद्धा खूप प्रकार आहेत, त्याकडे आपण जाणार नाहीत. फक्त आपण आपल्याला जे महत्त्वाचं आहे आता एक्झाममध्ये SSCच्या आणि पुढे इंजिनिअरिंग करताना सुद्धा आणि अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा हा कन्सेप्ट असतोच मित्रांनो. व्हॉट इज पायथागोरस थेरम तिथं यूज करावंच लागणार आहे तुम्हाला. जर माहीत नसलं तर आपली स्वतःची फजिती आणि आपल्याला हर्ट होणार. त्यामुळे सांगतोय, नीट लक्ष द्या. आता तुम्हीच सांगा, या त्रिकोणाकडे पाहून हा 90 डिग्रीचा आहे. 3 त्रिकोणाकडे पाहून तुम्हीच सांगा मला की यामध्ये कोणत्या त्रिकोणामध्ये पायथागोरसचे प्रमेय आपल्याला वापरता येणार. मित्रांनो, सर्वांचा आन्सर हे असेल. तुमचा आन्सरसुद्धा बरोबर आहेत. या त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचे प्रमेय वापरू शकतो, कारण की इथे आपल्याला नीट दिसतच आहे. या त्रिकोणाची एक बाजू हे बेसला लंब आहे. लंब म्हणजे काढतो ना मित्रांनो, लंब म्हणजे 90 डिग्री असणे किंवा 90 अंशाचा कोन असणे. आपल्याला गणितामध्ये जर मराठी मीडियम किंवा इंग्लिश मीडियम तुम्ही माध्यमातून शिकले असाल तर आपल्याला खूप जेव्हा सर शिकवतात तेव्हा जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकलं असाल तर सांगतात पायथागोरस यूज इन अ राईट अँगल ट्रँगल. आता जर कोणाला राईट अँगल ट्रँगलच जर माहीत नसेल तर त्याची तर पायथागोरस कुठं वापरायचा त्याला हेच कळणार नाही. आता हा त्रिकोण आहेत. सपोज आपण याला मानू 60, याला मानू 30, याला मानू 90. 90 नाही म्हणू शकत आपण त्याला. याला 40 मानू आणि याला 80 मानू. तर इथं आपल्याला पायथागोरस थेरम वापरता येणार नाही, कारण की इथं जो कोन आहे तो एकही कोन 90 डिग्रीचा नसल्यामुळे आपण इथे पायथागोरस थेरम वापरू शकणार नाही. आणि इथे हे तर मला वाटतं हे 3 कोन त्रिकोणाचे 60 आहेत. तर अशा त्रिकोणमध्ये सुद्धा आपण पायथागोरस थेरम वापरू शकत नाही. आणि कोणाला माहीत आहेत का, एक विचारू का तुम्हाला, या त्रिकोणाला काय म्हणतात तुम्हाला माहीत आहेत का? इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये मी सांगतो तुम्हाला. याला समरूप त्रिकोण म्हणतात. कोणता त्रिकोण म्हणतात? समरूप त्रिकोण. असा त्रिकोण ज्या त्रिकोणाचे 3ही कोन 60 अंशाचे आहेत, अशा त्रिकोणाला समरूप त्रिकोण म्हणतात. मित्रांनो, इतकंच नाही तर याची बाजूसुद्धा समरूप आहेत. एकाच मापाची बाजूसुद्धा असणार याची. हे जर 5 असली तर हे सुद्धा 5 असणार, हे सुद्धा 5 असणार. याला समरूप त्रिकोण असे म्हणतात. समरूप त्रिकोण असे म्हणतात. तर मित्रांनो, आता आपण येऊ पायथागोरसचे प्रमेय याकडे. मित्रांनो, पायथागोरस प्रमेय काय म्हणतात? हा 90 डिग्रीचा ट्रँगल आहेत की ज्यामध्ये एक 90 डिग्रीचा आहेत, एक 60चा आहे आणि एक 30चा आहेत. इतके काही कोणाची आवश्यकता नसते आपल्याला.
हा 90 असणे किंवा एक कोणती त्रिकोणाचा एक कोणताही कोण 90 असला तिथे आपण पायथागोरस प्रमेय वापरतो. तर लक्ष द्या, जर म्हटलं आहे हे जी सर्वात मोठी बाजू दिसतं याला कर्ण म्हणतात. का म्हणतात? कर्ण. इंग्लिशमध्ये हायपोटेनस म्हणतात. हायपोटेनस याला का म्हणते? पाया. इंग्लिशमध्ये बेस. का म्हणतात? इंग्लिशमध्ये बेस. याला त्रिकोणाची हाईट अशी सुद्धा म्हणतात. ABC बाजू AB त्रिकोणाची ही त्रिकोणाची उंची झालीत. लंब म्हणतात याला. का म्हणतात? लंब. परपेंडिक्युलर. का म्हणतात? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलरचे साईन आहेत. मी परपेंडिक्युलर आता पूर्ण स्पेलिंग लिहित नाहीत, तुम्ही समजून घ्या. परपेंडिक्युलरचं साईन असं असतात. तर यामध्ये आपण नीट आपल्याला शो केला आहे की अँगल बी हा 90 अंशाचा आहेत म्हणून. आणि तसे आकृती पाहिल्याबरोबर सुद्धा समजतोय आपल्याला की अँगल बी हा 90 अंशाचा असल्यामुळे. तर मित्रांनो, पायथागोरस प्रमेय काय म्हणतो? कर्णाचा वर्ग. कशाचा वर्ग? कर्णाचा वर्ग विच इज हायपोटेनस स्क्वेअर. का म्हणतात? कर्णाचा वर्ग बरोबर असते पाया गुणेला उंची. कशाच्या बरोबर असते? पायाचा वर्ग गुणेला उंचीचा वर्ग. तर कशाचं असते? आता या स्टेटमेंटवरून आपण त्रिकोणाची कोणतीही बाजू काढू शकतो एक दिल्यावर. ते आपण उदाहरणाच्या मार्फत समजून सांगणार मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन. तर काय म्हणतो पायथागोरसचे प्रमेय? पायथागोरसचे प्रमेय काय म्हणतो? पायथागोरस थेरम काय म्हणतो? पहिले हे समजून घ्या. कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग गुणेला नाही मित्रांनो, सॉरी प्लस अधिक उंचीचा वर्ग. का म्हणतो? पुन्हा एकदा ऐका. पायथागोरसचा थेरम काय म्हणतो? हे प्रमेय काय म्हणतो? कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग. इंग्लिशमध्ये कसं लिहायला सांगा मला? इंग्लिशमध्ये कसं लिहा? हायपोटेनस स्क्वेअर. आणि हायपोटेनसला एच लिहितो मी. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. काय मित्रांनो, समजलं का? पायथागोरस थेरम शुड बी हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. तर मित्रांनो, आता त्रिकोणामध्ये पाहून मला सांगा यातला हायपोटेनस कोणता आहे? मी सांगितलं तुम्हाला, इथं लिहिलं पण आहेत. हायपोटेनस काय? AC इज ऑल्सो कॉल्ड हायपोटेनस. AC स्क्वेअर कसं लिहिसाल मग? AC स्क्वेअर इज इक्वल टू, आता बेस कोणता आहे सांगा डायग्रामकडे पाहून. बेस कोणता आहे? BC. बरोबर. बेस कोणता आहे? BC. BC स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. त्रिकोणाची उंची कोणती आहे? हाईट उंची AB प्लस AB स्क्वेअर. काय? AB स्क्वेअर. हे जरी माहीत असलं ना तुम्हाला, पायथागोरस थेरम खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही आज 7वीत जरी असाल किंवा 10वीमध्ये तर विचारतो, बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा विचारतो, SSC एक्झाममध्ये. आणि पुढे इंजिनिअरिंगला सुद्धा तुम्हाला कामी पडतो. एंट्रन्स एक्झाम असो, कॉम्पिटिटिव्ह असो, अदर कोणतेही एक्झाम असो, तिथे पायथागोरसचा कॉन्सेप्ट तुम्हाला वापरावाच लागणार. तर हे समजलं ना तुम्हाला? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू BC बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आपल्याला दिलेल्या 3 बाजूपैकी कोणतीही एक बाजू काढता येते जेव्हा 2 बाजू दिलेल्या असतो. बाय युजिंग पायथागोरस थेरम.
तर मी तुम्हाला एक उदाहरण आताच देतोय. बघा, एका लिहित नाही मी तुम्हाला, व्हिडिओमार्फत सांगतो व्हॉइसली. एका इन अ राईट अँगल ट्रायंगल गिवन अ base is equal to 10 and length is equal to and height is equal to 12. Find the hypotenuse of that right angle triangle. तर कसा फाइंड करसान तुम्ही? जर त्रिकोणाची एक बाजू 10 सेंटीमीटर दिली आहे आणि दुसरी बाजू 12 सेंटीमीटर दिली आहे, तर तिसरी बाजू कशी तुम्ही फाइंड करसाल, म्हणजे हायपोटेनस. उदाहरण कसं देईल तुम्हाला ती पुस्तकात तुम्ही बघून घ्या. ते उदाहरण असं देणार, एक पहिली इथं डायग्राम असणार आणि इथं मग लेखी स्वरूपात असणार, त्याचं पूर्ण डिटेल्समध्ये येईल. इन अ राईट अँगल ट्रायंगल फाइंड AC किंवा BC जे कोणती काढायची असणार ते अशा थेरॉटिकली क्वेश्चन असणार. समजून घ्या मित्रांनो, अंडरस्टँड करा, तुम्हाला समजतोय, तुम्ही समजू शकतात. तर कशी काढायची आता बघा. आपल्याकडे बेस किती दिला आहे? 10 दिला आहे आणि हाईट किती दिली आहे? 12 सेंटीमीटर दिली आहे. आपल्याला हायपोटेनस फाइंड करायचा आहे. तर पायथागोरसचं स्टेटमेंट काय म्हणतात? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आता इथे कन्फ्यूज नका होता, शॉर्टमध्ये लिहित आहे तर मी. H म्हणजे हाईट आणि H म्हणजे हायपोटेनस. तर हायपोटेनस हा त्रिकोणाच्या 2 बाजूच्या समान असतो. त्रिकोणाची बेरजी वर्गाच्या बेरजीच्या समान असतो त्रिकोणाचा हायपोटेनस. तर इथे आपल्याला दिलेलेच आहेत. हायपोटेनस फाइंड करायचा आहे, तर H जाग्यावर राहू द्यायचा. तर काय होणार? H स्क्वेअर इज इक्वल टू बेस किती दिला आहे आपल्याला? 10 सेंटीमीटर, 10 स्क्वेअर प्लस हाईट किती दिली आहे आपल्याला? 12 सेंटीमीटर. स्क्वेअर घ्यायचा याचा. त्यानंतर फाइंड H स्क्वेअर. 10चा वर्ग किती होतो? 10चा वर्ग किती होतो लवकर सांगा? 10चा वर्ग 100 प्लस 12चा वर्ग किती होतो? 144. किती होतो? 144. बेरीज करायची आता. किती होतो बेरीज? 244. किती होतो? 244. किती होतो? 244. त्यानंतर आता इकडे हा स्क्वेअर आहे, हाईटचा स्क्वेअर आहे. तर इकडे गेल्यावर स्क्वेअर गेल्यावर इकडे काय होणार? अंडर रूट. काय होणार? स्क्वेअर रूट. H इज इक्वल टू 244 अंडर रूट 244. तर आता याला आपण फाइंडिंग केलं स्क्वेअरमध्ये, आपला H किती निघणार? लवकर सांगा. H 13चा 169 वर्ग होतो. समथिंग 15चा 225 होतोय. 15चा 200. 16चा किती होतो? 16 160. 16 पंच 80 अधिक 16 6 8 14 14 1 1505 चला 1 256 म्हणजे 15 पॉईंट 225 15.19 अंडर रूट 19. काय येतो आन्सर? बघा काय येतो आन्सर?
15√15√19 सेंटीमीटर. हे एक एक्झाम्पल सॉल्व केलं. मी तुम्हाला सोपंसुद्धा सांगू शकलो असतो, जे की तोंडीच येते. जर त्रिकोणाची एक बाजू 4, 5 आणि हायपोटेनस विचारला, कर्ण विचारला, तर तिसरी बाजू, पहिली, चौथी, पाचवी, तर तिसरी, 6वी बाजू असतात. कोणती असतात? 6 असतात. 6 इथे. हे पायथागोरसचा ट्रिकूट म्हणतात. असा सुद्धा प्रश्न येतो SSC बोर्ड एक्झाममध्ये. फाइंड पायथागोरस ट्रिकूट मराठीमध्ये झालं आहे. पायथागोरसचे ट्रिकूटचे काय तो, व्हेरीफाय द फॉलोविंग गिवन इज अ पायथागोरस ट्रिकूट ऑर नॉट. असा बोर्डमध्ये 2-4 मार्कासाठी प्रश्न येतो, 2 किंवा 4 मार्कासाठी. पहिल्याच क्वेश्चनमध्ये असतो. आता मी एक्झाम दिली बोर्डची 2019मध्ये, तेव्हा आला होता प्रश्न. पायथागोरस प्रमेयाचा पण आला होता आणि पायथागोरसचे ट्रिकूट फाईंड करा, आहे की नाही व्हेरीफाय करा, असा सुद्धा प्रश्न आला होता. तर मित्रांनो, असा हा पायथागोरसचा प्रमेय आहे. व्हिडिओ आवडला असल्यास किंवा नाहीसुद्धा आवडला तरी कमेंटमध्ये सांगा. आता सध्या तरी आपल्या व्हिडिओची क्वालिटी किंवा लिखावट एवढी प्रोफेशनल नाही आहेत. सर्व गरिबी काम चालू आहेत आपलं. तर हळूहळू करू आपण प्रगती, त्याकडे थोडं लक्ष देऊ. सध्या सुरुवातच आहे आपली, तर ते जाऊ द्या. बाकी तुम्हाला काही अडचण असली पायथागोरस प्रमेयामध्ये तर मला नक्की विचारा. कमेंट बॉक्समध्ये तुमची जे अडचण आहे ते लिहून मला पाठवा. मी तुमची अडचण जी आहे तिचं समाधान किंवा सोल्युशन काढण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. तर धन्यवाद मित्रांनो.